इन्फ्रास्ट्रक्चरचं जे लोन आहे आणि स्टार्टअप्स आहेत ह्याचा महाराष्ट्राला बेनिफिट होईल. पण तसंच ॲग्रिकल्चर असेल, फिशर फॉक्स असेल, याबद्दल एस्पेशली कॉटन, हाऊ डू यू सी बेनिफिटिंग द स्टेट? आपण खूप चांगली गोष्ट सांगितली, कारण नवीन कॉटन मिशन जे घोषित करण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे. आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो. या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल. आत्तापर्यंत तेलबियांच्या संदर्भात केंद्र सरकार 25% मार्केट इंटरव्हेन्शन करायची, म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून 25% खरेदी ही केंद्र सरकार करायची. आता केंद्राने 100% खरेदी सांगितलेली आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. जिसके पास एक बड़ी डिस्पोजेबल इनकम आने वाली है, एक मुख्यमंत्री के तौर पे नहीं लेकिन एक अच्छे इन्वेस्टर के तौर पे आप उनको क्या इन्वेस्टमेंट एक सलाह देना चाहिए यहाँ पर, क्योंकि बहुत बड़ा अमाउंट उनके हाथ में है. देखिए, मैं पहली बात बताता हूँ, मैं बहुत बुरा इन्वेस्टर हूँ. मैंने ज़िंदगी में कुछ इन्वेस्ट ही नहीं किया है. मैं केवल लोगों में इन्वेस्ट करता हूँ. लेकिन मैं सबको इतना ही कहना चाहता हूँ, गृह मंत्री के तौर पर जो भी इन्वेस्टमेंट करे उसमें रिस्क फैक्टर देखकर इन्वेस्टमेंट करे. केवल ज़्यादा ब्याज मिलता है इसलिए पॉन्जी स्कीम में कोई इन्वेस्ट न करे. जो अच्छी स्कीम्स आ रही है, एक्सपोर्ट जो स्कीम ला रहे हैं, जो रेगुलेटरी फ्रेमवर्क मानने वाली स्कीम्स है, ऐसी स्कीम में ही लोग इन्वेस्ट करें. जी, 12 लाख रुपए का जो टैक्स स्लैब है उसमें रिवर्स इकोनॉमी कैसे क्रिएट होगी? देखिए, सबसे महत्व की बात यह है कि जब 12 लाख रुपए तक टैक्स एग्जम्पशन होगा, और केवल 12 लाख नहीं, 12 लाख तक तो ज़ीरो है, लेकिन 25 लाख तक के सब लोगों के जेब में एडिशनल पैसा आ रहा है. तो जब लोगों की जेबों में पैसा आता है तो लोग उसको खर्चा करते हैं. तो लोग जब पैसा खर्च करते हैं तो बाज़ार में तेज़ी आती है, प्रोडक्शन बढ़ता है, उसके कारण एमएसएमई को फ़ायदा होता है, उसके कारण नए जॉब्स क्रिएट होते हैं. तो जब लोगों के जेब में पैसा आता है तो उससे पूरी अर्थव्यवस्था को फ़ायदा होता है और उससे नए जॉब्स क्रिएट होते हैं. मुझे लगता है यही काम इस जो निर्मला जी ने ये जो स्टेप लिया है इसके कारण होगा. तुम्ही काय म्हणतो? तरुणांना उद्योगामध्ये गुंतवणूक करताना ज्या पद्धतीने गुंतवणूक करायला कशा पद्धतीचा संदेश द्याल? ते खरं म्हणजे गुंतवणूक कशी केली पाहिजे याबद्दल फार काही मला एक्सपर्टीज नाही. मी काही फार कधी गुंतवणूक केली नाही. आम्ही लोकांमध्ये गुंतवणूक करणारे लोक आहोत. पण माझी विनंती आहे की जे काही एक्स्ट्रा इन्कम आपल्याकडे येतं आहे त्याच्यात गुंतवणूक करताना जिथे आपण गुंतवणूक करतोय तिथला रिस्क फॅक्टर बघितला पाहिजे. केवळ जास्त व्याज मिळत आहे किंवा जास्त रिटर्न मिळत आहे याच्या आधारावर ही गुंतवणूक करणं योग्य नसतं. तर रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय आहे, त्याच्यामध्ये ही स्कीम बसते का, याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं आहे ते शक्य आहे का, यांचं फंडामेंटल्स काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी तपासून आणि एक्सपर्ट्स ज्याकडे इंगित करतात अशाच स्कीममध्ये लोकांनी पैसे गुंतवावे. बोल दिया मैंने, बोल दिया उसके ऊपर, बोल दिया. 3 लाखापर्यंत लोन मिळत होतं, ते 5 लाख आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या या कर्ज जर जास्त मिळालं तर उत्पन्नात वाढ होईल असं वाटतं या सगळ्या गोष्टी? निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल. आत्तापर्यंत 3 लाखाचं कर्ज हे बिनव्याजी मिळत होतं म्हणून शेतकरी 3 लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते. पण 5 लाख रुपयाचं कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात. शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित मिळेल. आईआईटी और मेडिकल में जो सीटें बढ़ाने का फैसला किया है उससे महाराष्ट्र को कितना फायदा होगा और देश को किस तरीके से? देखिए, मुझे लगता है कि पूरे देश को इसका फ़ायदा होगा. आप लोगों ने देखा पिछले साल, 1 साल में महाराष्ट्र में हम लोगों ने मेडिकल में 1000 सीटें बढ़ाई है. तो इसके कारण हमको नए डॉक्टर्स भी मिलते हैं, हमारे युवाओं को डॉक्टर बनने का नया मौका भी मिलता है. तो निश्चित रूप से इसका पूरे देश में फ़ायदा होने वाला है. इन्फ्रास्ट्रक्चरचे जे PPP प्रोजेक्टच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे हे अत्यंत